पतीचा मृत्यूचा विरह सहन न झाल्यानं पत्नीनं पतीच्या तिसऱ्या दिवशीचं ओढणीच्या सहाय्यानं पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला गळफास घेऊन जीवन संपवले। ही दुर्दैवी घटना गुरुवार 9 रोजी पहाटे 4:30 वाजेच्या सुमारास वाडेगाव तालुका सांगोला इथं घडली। अनिता निखिल घोंगडे वयवर्ष 23 असं मृत विवाहितेचं नाव आहे। याबाबत ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी यांनी खबर दिली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। वाडेगाव येथील निखिल घोंगडे यांचा 5 डिसेंबर 2024 रोजी अनिता हिच्याशी थाटामाटात विवाह झाला होता। विवाहानंतर 8 डिसेंबर रोजी निखिल यानं लग्नाचं रिसेप्शन पार्टीही दिली होती। घरी मंगल कार्य झाल्यामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं। मात्र मंगळवार दिनांक 7 जानेवारी रोजी निखिल याचे अल्पशा आजारानं निधन झाल्यामुळे पत्नी अनिता हीच मानसिक धक्का बसल्यानं ती निशब्द होती। बुधवारी निखिल यांच्यावर अंतिम संस्कार केले व रात्री घोंगडे कुटुंबियासोबत मृत निखिलची पत्नी अनिता असे सर्वजण मिळून घरात झोपले। काल गुरुवारी पहाटे 4:30 वाजेच्या सुमारास अनिता हिनं पतीचा मृत्यूचा विरह सहन न झाल्यानं झोपेतून उठून घराच्या पाठीमागील पत्रा शेडमधील लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्यानं गळफास घेत आत्महत्या केली। दरम्यान घरात झोपलेल्या ठिकाणी अनिता दिसून न आल्यानं नातेवाईकांनी तिचा शोध घेतला असता तिनं पत्रा शेडमध्ये गळफास घेतल्याचं दिसून आलं। नातेवाईकांनी तिला खाली उतरून तातडीनं सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून तिचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचं सांगितलं। लग्नानंतर अवघ्या 1 महिन्यात पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू। निखिलचा 5 डिसेंबर 2024 रोजी विवाह झाला। विवाहानंतर 1 महिन्यातच अचानक निखिलचा 7 जानेवारी 2025 रोजी मृत्यू झाला। पती निखिलच्या मृत्यूमुळे विरह सहन न झाल्यानं पत्नी अनिता हिनं गुरुवार 9 जानेवारी रोजी तिसऱ्याच दिवशी गळफास घेऊन आत्महत्या करून जीवन संपवले।